गुड मॉर्निंग मंडळी. वहिनी बीटरूटचा पराठा, पॅनकेक आणि हा एक केक त्यांनी बनवलेला, तो आज आहे नाश्त्याला. सकाळचे 8 वाजले आणि मस्त असा नाश्ता करूया आणि नाश्ता करून मग जायचंय रामोजी फिल्म सिटीला. मंडळी आमचं बनी उठलेलं आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जिजा, कशी आहेस? जिजा आमच्या अजून जरा झोपेतच आहे. वहिनीने आमच्या जिजासाठी पॅनकेक्स आणि पराठा ते पण स्टार शेप मध्ये कट करून दिला. थँक्यू वहिनी. A few moments later. Let's go मंडळी, let's go to रामोजी फिल्म सिटी. भावाची माझ्या गाडी आहे, मी तीच घेऊन चाललोय. भावाचीच गाडी. हो, त्यामुळे खूपच मस्त गाडी आहे आणि गाडी खूप छान आहे. खूप. तुला काय बघायचं जिजा? मला ते बाहुबलीचं आहे ना, ते फोटो फोटो काढायचे. हॅलो जिजा, कसं वाटतंय तुला? मजा वाटते. तशी थंडी आहे ना, तशी वाटते मला. थंडी वाटते ना? 10 किलोमीटर राहिलंय. 10. लेट्स गो. मंडळी आम्ही निघतोय रामोजी फिल्म सिटीच्या तिकीट काउंटरकडे. म्हणजे जिथे मेन एंट्रन्स आहे तिकडे चाललोय. 2-3 ऑप्शन होते, पण एकाने सांगितलं इकडे जावा, त्यातल्या सिक्युरिटी नाही, तर तिकडे चाललोय. लेट्स गो. हे आहे तिकीट काउंटर. तिकीट काउंटरला पोहोचलो आपण आणि आम्ही तिकीट काढलेलं कालच रिझर्वेशन केलंय आणि त्याचं टायमिंग असतं 9 ते 11च्या दरम्यान तुम्ही पोहोचायचं. आता बरोबर 11:15 वाजलेत, आम्ही वेळेवर पोहोचलोय. काचे वेळेवरती पोहोचलोय. गाडी पार्क करून एंट्री मारणार आहोत रामोजी फिल्म सिटी मध्ये. म्हणजे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रामोजी फिल्म सिटी मध्ये. तर आम्ही एक्झिक्युटिव्ह थोडं तिकीट काढलेलं, त्यामुळे आम्हाला त्यांनी डायरेक्ट प्रीमियम लॉन्च मध्ये जायला सांगतायत आणि इथून मग पुढं बस. सॉरी, ऑनलाइन बुकिंग. यस, इस तरफ. अरे आपकी शर्ट बढ़िया है वे, फुल एंटरटेनमेंट. सही है, बहुत बढ़िया, नाइस. मंडळी आपल्या इथे त्यांनी बरोबर फिल्म सिटीला सूट होतील असे ड्रेस आहेत. नाईस. म्हणजे आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं, ते इथं त्यांनी आता चेक करणार, फिजिकल तिकीट देणार आणि मग बॅचेस सोडणार. ऑलरेडी 3 मॅचेस गेलेले आहेत, आपली 4थी बॅच जाईल. हो, तिकीट आणि कुपन आपण घेतलंय आणि जायचं आहे. आपल्याला स्टिकर देतात आणि हे आपल्याला इथे चिटकवायचं. ओके, येस, ओके. जे इथे चॉकलेट बॉक्स आणि अजून काहीतरी गुडीज आहेत ते आपल्याला इथनं घ्यायचं आणि जायचं आहे. हाय, किती सुंदर आहे इथे कॅमेरे आणि हे ते इतकं सुंदर केलंय. आता इथनं ऑलरेडी ही बॅच जाईल, आता बघू. तर तिथनं आपण तिकीट्स आणि हे घेतलं. इथं आपल्याला जे काय म्हणायचं, काय देणार ते, पाण्याची बॉटल आणि चॉकलेटचे बॉक्स देणार आहेत आपल्याला. ओ माय गॉड, जिजा हे बघ. लेट्स गो. येस, थँक्यू. ज्यावेळी आमची बस ऍक्च्युली बहुतेक आमचंच वाट बघतीये. बस आहे आपल्याला फुल AC आणि बसायचं आहे. बहुतेक आता लास्ट इथं आहे अवेलेबल. मंडळी आम्ही आता मस्त सेटल झालोय. आता जेस पटापट सगळं चाललंय, अगदी वेळ चालूय आणि आता निघालोय रामोजी फिल्म सिटी बघण्यासाठी. अच्छा, ओके. मोर्या. मंडळी बघा, आता बरोबर 11 वाजले. 11 वाजून गेले खरं तर. 11च टायमिंग होतं. आम्ही बरोबर 11ला गाडीत बसलो. रेकमेंडेशन हेच आहे की 9 ते 11 दरम्यान या. आमची बहुतेक शेवटची बॅच होती, आता ती निघाली आहे. ओके, लेट्स गो. तर ऑनलाईन बुकिंग आम्ही केलेलं. मी पण काय रेकमेंड करेन, स्टार एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. ते थोडंसं महाग आहे, पण ते जरा जास्ती कन्व्हिनियंट आहे. जॅपनीज कॅफे किंवा काय, प्रत्येक थीम वाईज वेगवेगळे केले होते. आणि बघा यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन सगळ्या ठिकाणी यांची माहिती आहे. त्यामुळे असं एक नाही हे बघा ते बघा असं काही मला वाटत नाही. होईल हा ब्लॉग
मजा मजा करत बघायचं. आम्ही पण तो एन्जॉय केला पाहिजे, तुम्हाला ते बघायला छान वाटलं पाहिजे, असा हा ब्लॉग करूया. ओके. अरे 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 माईक गडबड. अक्सारी गार्डन. तर या अक्सारी गार्डन मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. लेट्स गो. बस. नाईस. काय सुंदर ठेवलंय ना हे सगळं. बटरफ्लाय पार्क. इथे सगळे डिटेल्स दिलेत. आता ऍक्च्युली आहे हे बटरफ्लाय गार्डन. मग अशी आम्ही गणलो कारण काय होतं. ओ माय गॉड. अच्छा, ही फुलं आणि यांना प्रॉपर सगळं बंद करून मग इथे हे बटरफ्लायचं दिसतं. आता माहित नाही आता ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये दिसतं की नाही माहित नाही. मस्त. नाईस. हर्षदा बघा फोटो काढ चाललंय यांचं. आपल्याला इथं ऍक्च्युली ओरिजिनल मकाव आहे, त्यासोबत इथं फोटोज आपण काढू शकतो. इथं आत म्युझियम पक्ष्यांचं म्युझियम बघायला जायचं आहे. ओ नाही, खरे पेंग्विन नाही आहेत. मंडळी इथले सगळे बर्ड्स आता आल्यावरती त्याच एरियामध्ये आता पाण्याचं आहे वॉटरफॉल. म्हणजे आता हे इथलं पक्ष्यांचं बघून झालं की आता पुढे जायचं आहे आणि ते आम्ही फोटो काढलेले मकाव पोपटासोबत, त्याची प्रिंट काढायची. लेट्स गो. आता इथून बाहेर पडल्यावरती अजून इथं खूप सारे वेगवेगळे बर्ड्स आहेत. सगळी पोपटच दिसत आहेत. आहा, हे वेगळ्या प्रकारचे पोपट आहेत. हे नवरा बायको भांडण. नेक्स्ट पोपाईट खूपच सुंदर आहे हा. वाव. मंडळी इथे खूप प्रकारचे वेगवेगळे पक्षी आहेत. इथे सगळे त्याची टेक्निकल नावं दिली आहेत. एक मला गोष्ट मेन्शन करू वाटते, सुंदर ठेवलंय ना, कसलाही वास येत नाहीये, सगळं एकदम स्वच्छ. हो, कुठलं तर ही किंगफिशर नाही ना? नाही, टुकान. परत एकदा दाखवतो. मस्त एकदम चकचकीत ठेवलंय. कसा वेगळाच आहे पक्षी. फ्री रेंज बर्ड्स. लेट्स गो. हे आहे कुठलं फ्री काय होतं ते मग असं. हा, त्यांना हे ओपन ठेवलंय म्हणजे सगळं फिरण्यासाठी, उडण्यासाठी असं हे इथं दिसतंय. हा तेच की. खूप सारे वेगवेगळे पक्षी. तेच तर टेक्निकली आणि हे वेगवेगळे असणार आहेत पक्षी सगळे. हे बघा म्हणजे असं हे लिटरली बसलेत आणि समोरून बघू शकतो आपण त्यांना. आणि हे काय करते बघा आमचं पिल्लू. मंडई चतुर्मुर्ग शामरुग का. तुझी अंडी आमचा फोटो आलेला आहे असा. तर इथं लगेच जे आपण बर्ड्स बघून आलो ना, लगेच हे इथं सुव्हिनियर्स एक दुकान आहे. इथं सगळ्या गोष्टी आपल्याला सुव्हिनियरसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. टी शर्ट्स मिळतात, सगळे इथं बर्ड्स आहेत ते मिळतात आणि आपल्या फोटोची प्रिंट मिळते. आता जायचं पुढं. लेट्स गो. आम्ही एक सुव्हिनियर घेतले. आता घरी जाऊन दाखवतो काय सुव्हिनियर आहे. आणि आमची बस थांबली इथं. आता पुढे एक कसला तर शो आहे तो बघायला जायचा आहे. 12 वाजता आलेत. ओके, लेट्स गो. ठीक. आता हे बहुतेक सर्टिफिकेटच लावलं इथं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा. ही ती दुसरी बस आपल्याला नॉर्मल वाली बस फिरवते. हे दुसरं ऑप्शन. होली शिट. बाबा रे बाबा. Your lunch, then after that Ramoji movie magic, then studio tour and Bahubali. Yes. वाईल्ड वेस्ट मध्ये शो आहे तो बघू. ऑलरेडी शो सुरू झालेला आहे. नाईस. वाईल्ड वेस्ट स्टंट शो म्हणून आहे की आता चालू आहे. काय सगळा घेत नाही मी, थोडं दाखवतो.
स्टोरी लाइन के लिए Thank you for joining us today at Fort Frontier for our Wild West Stunt Show. अरे यार वो स्टंट वॉज अमेजिंग. अमेजिंग, ग्रेट यार, खूपच भारी आहेत सगळे. मंडळी, हा तो सगळा सेट आहे वाईल्ड वेस्ट शोचा, वाईल्ड वेस्ट स्टंट शो. अमेझिंग, खूपच छान. तुम्ही बघितलं आता सगळंच. स्पिरिट ऑफ रामोजीचा आपल्याला पुढचा शो बघायला जायचा आहे. पुढच्या शोला जाता जाता इथला कॅम्पस दाखवतो. ते का बघा, इथला कॅम्पस सगळाच कव्हर करणं तर शक्य नाही आहे, पण जेवढं काय आपल्याला जमतं तेवढं आपण करू. जरासं पुढे आलोय, इथला पण जरा एरिया दाखवतो. काय सुंदर केलंय सगळंच. आता इथल्या पुढच्या शोला जायचं आहे. स्पिरिट ऑफ रामोजी शो. रामोजी शो जायचं गाव. आम्ही लवकर पोहोचलेलो आहोत. जरा पुढं बसायचं बघू. मंडळी, आता थोड्या वेळात शो सुरू होतोय. सगळा शो घेणं मला पॉसिबल नाही, कारण का आता आम्ही 2-3 शो झालेत फक्त. अजून खूप सारं शूट करायचं आहे दिवसभराचं. त्यामुळे आम्ही थोडं शो शूट करत राहतो. ओके, आता शो सुरू होणार आहे, त्यामुळे सगळे दंगा करतायत.
मंडळी आता जो शो तुम्ही बघितला तो आता जस्ट आमचा संपलेला. आता सगळे बहुतेक जेवायला चाललोय. जाता जाता इथं सगळं जो जुन्या दिल्लीचा किंवा जुन्या कुठल्या बाजाराचा हा सेट इथं बहुतेक आहे. म्हणजे मी अंदाज लावते, मला माहित नाही नेमकं. मीना बाजार म्हणून इथं याला नाव दिलं त्यांनी. अस्त्र आहे, खूप सुंदर दिसतंय यार सगळंच. बघू आता पुढं बहुतेक जेवायचं प्लॅन आहे. बघू. साईनाथ आम्हाला साईनाथ भेटले. बाबा साईनाथ हाय. मला साईनाथनी सांगितलं की ते जेवायला जायचं आहे. तिथं 2-3 ऑप्शन आहेत, व्हेज नॉन व्हेज आणि सात्विक. सात्विक म्हणजे बिना कांदा लसूणचा तो पण ऑप्शन आहे. बापरे, जाता जाता ह्या सेट बघा तुम्ही. ऐक बाबा रे बाबा, खूपच भारी दिसते इथं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट मला वाटते की सगळं मेंटेन ठेवलंय. हो, क्वीन बसती ना. मग तू कोण आहेस? क्वीनच आहेस ग. मंडळी जिथं जाईल तिथं ना हे असं कॅमेरा मला सुरूच ठेवावा लागतोय बघा. म्हणजे बंद केला की लगेच पुढे काहीतरी नवीन सेट दिसतोय. बंद केलं लगेच पुढे काहीतरी दिसतंय. सारखं सुरूच आहे. म्हणजे सारखं सुरू कॅमेरा ठेवावा लागतोय. तर हे तो म्हणला आमचे साईनाथ म्हणले की सुपरस्टार रेस्टॉरंट आहे. जे आम्ही एक्झिक्युटिव्ह पासवाले आहेत त्यांच्यासाठी हे सेपरेट आहे. ते ऑलरेडी आम्ही त्याचे पासेस आहेत जेवणाचे. येस, साईनाथ ग्रुप आहे आमचा. माईक वगैरे चांगले केले. सुपरस्टार. अच्छा, असं तर हे आहे रेस्टॉरंट. तर मंडळी आता झाली आहे जेवणाची टाइम. आता जवळपास किती 1 वाजून गेलाय. 1:20 होत आहेत. आम्हाला आहेत 45 मिनिटं. एक्झिक्युटिव्हसाठी इथे बुफे आहे. ताटं आम्हाला दिली आहेत आणि जाऊन आपापलं घ्यायचं, जेवायचं. ओके, आता जेवतो आम्ही. लेट्स गो. मंडळी खूप साऱ्या गोष्टी आहेत आम्हाला सांगायला, पण आता टाईम नाही असं मला वाटतंय. पोळी भाजी आहे, पास्ता आहे, चायनीज आहे, अशा गोष्टी आहेत. आणि आता जेवायचं. मंडळी तुम्हाला इथलं फायनल एकदा शेवटचं तुम्हाला दाखवतो. इथं रेस्टॉरंट हे कसं आहे ते. आणि जे तुम्हाला जेवण म्हणत होतं ते इथं बुफे आहे. येऊन आपापलं जे काय असेल ते घ्यायचं. इथं चायनीज होतं, आपलं काय म्हणायचं याला, पास्ता होता, बाकी सगळं भाजी चपाती होतं. आणि कॅमेरा सगळं मूवीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत इथं. हा, उभं राहा. मंडळी रामोजी मूवी मॅजिकला आता आम्ही आलोय. रामोजी मूवी मॅजिक. आता इथं तुम्ही बघताय, बापरे सगळे खतरनाकवाले सेटअप आहेत. ऍक्च्युली इथून जरा चढून यायचे. सगळे दमलोय आमच्या सोबतचे सगळेजण. वा वा. इथं बऱ्यापैकी कुठं तर बघितल्यासारखं वाटतं हे थिएटर किंवा बस स्टँड वगैरे असं काहीतरी. हा स्टँड आहे. होय. मंडळी आता पुढचं आहे आपलं चेस ऍक्शन. लेट्स गो. तर मंडळी आता इथं एक ऍक्शन काहीतरी आहे, बघायचं आता काय आहे. Welcome friends, it happened one Friday. In a dark hall, the light flickered on the screen. मंडळी हा दरवाजा आता उघडला. इथं आपल्याला दाखवलं आणि इकडं जायचं आहे. मंडळी आत आल्यावर बघा, इथून मी आत आलो. इथे सगळे मुलं बसली आहेत, सहलीची मुलं आली आहेत, सगळे आपले बघण्यासाठी आले आहेत. मूवी मॅजिक म्हणून इथं म्हणजे काय, मूवी कसा बनवतात हे सगळं सांगतात. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं समोर दिसत आहेत सगळं आपल्याला. मागे ग्रीन स्क्रीन आहे, बाईक्स आहेत आणि मूवी कसा शूट केला जातो जनरली, हे सगळं बेसिक ज्या ज्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आपको तो पता है you all are in shooting theater. Now today you all are going to get a first hand experience of movie making. So for that I require 3 actors from your side above 18. हर्षदा गेलेली आहे. Male or female, anyone come. ఎవరైనా రావచ్చు. हर्षदा रसाळ. Yes, क्योंकि 10 मिनट में ये लोग बहुत बड़े सुपरस्टार्स बनने वाले हैं. మరి 10 నిమిషాల్లో పెద్ద స్టార్స్ కాబోతున్నారు. సో सबको ऑटोग्राफ देना मत भूलना. स्टार रूम में जाना है सर. वो स्टोर रूम है, स्टार रूम में जाना. स्पॉट बॉय से लेकर डायरेक्टर तक एवरीवन इज मोस्ट इंपॉर्टेंट. तो दोस्तों ऑलरेडी आई प्रॉमिस्ड यू कि द फर्स्ट हैंड एक्सपीरियंस ऑफ मूवी मेकिंग. सो फॉर दैट आई हैव अ ब्यूटीफुल सेट इन फ्रंट ऑफ यू एंड लाइव कैमरा आल्सो रेडी इन दैट बॉक्स नाउ. लास्ट बाइक पे आपका सीन है. जस्ट इमेजिन करिए you 3 members are bank robbers.
ओके, बैंक से पैसे चोरी करके तीनों भाग रहे हैं। सामने देखिए लाइव कैमरा इज देयर इन दैट बॉक्स और पीछे से पुलिस आ रहे। समवन चेजिंग ऑन यू। सो क्या करते हैं आप लोग? व्हाट विल यू डू? स्विंग द बैक, लेफ्ट राइट स्विंग करके रेस करिए। स्विंग చేస్తూ రేస్ చేయాలండి। లుక్ బ్యాక్ నౌ। अभी पीछे देखिए, వెనక్కి చూడండి। లుక్ बैक लुक एट कैमरा। रेस अगेन, रेस चेंज वालों को सर। यस मैडम चलाइए गाड़ी, आपका गाड़ी नहीं जा रही है मैडम, रुक गई वहीं पे। रेस करिए, गाड़ी को रेस करिए। यस लुक बैक अगेन, और एक बार पीछे देखिए, कैमरा को देखिए, गाड़ी को तेज से चलाते रहिए। वाओ एक्सीलेंट, सुपर, गाड़ी तो बहुत अच्छा चल रहा है। बट प्लीज चेंज द एक्सप्रेशन, एक्सप्रेशन को चेंज करिए। पीछे पुलिस है, दे आर नॉट ए रिलेटिव्स। सच में ऐसा लग रहा है तीनों मिलके షాపింగ్ के लिए निकले हैं। మంచి షాపింగ్ చేస్తున్నట్టుందండి। ఎక్స్ప్రెషన్ చేంజ్ చేయాలి, భయపడుతున్నట్టుగా కనిపించాలి। లుక్ బ్యాక్। ఓ దే ఆర్ వెంట్ టు ఇంటర్నేషనల్ ఎయిర్పోర్ట్ ఆఫ్ కోలాలంపూర్, అది కూడా మోటార్ సైకిల్ పైన। ఎక్సలెంట్, సూపర్। ना ही बैग में पैसा, चेहरे में एक्सप्रेशन। Without any expression, they are reached Malaysia. Super, keep going. Acting है जोरदार तालियां तो बनता है। Really good actors है अपनी तो, क्योंकि मलेशिया तक you people maintain single expression। एक ही expression को मलेशिया तक एक्सप्रेस किया है। Thank you. And walk slowly. आता हे साऊंड इफेक्ट साठी आपल्याला तिकडे जायचं आहे। तर मंडळी आता आपण मगाशी इथं बसलेलो शूट करायला, आता इथं सगळे साऊंड रेकॉर्डिंग कसं होतं ते दाखवण्यासाठी आपल्याला इथे बोलवलं त्याने। यस विंड, गाली शब्द में हवा का आवाज है। नाउ दिस वन, ये बताइए। थंडर, बिजली का आवाज। उर्मुला शब्दम। Rain, barish, worship. Now my movie time. I have all the instruments are here, but I cannot play at a time. So I require 4 members from your side. So who is coming? Go on. Yes, ma'am, please. Bike start. जब तक bike और आवाज चल रही है, I don't stop it with me. Thank you, ma'am. Thank you. तर मंडळी आपण आता फिल्म शूट केली, इथे साऊंड रेकॉर्ड केला। आता बहुतेक आता जे आपल्याला दाखवतील काय काय झालं आतापर्यंतचे। त्यांनी कंपार्टमेंट केले। पहिला इकडून आपण रेकॉर्ड केलं, इथं पॉलिश साऊंड रेकॉर्ड केलं आणि आता इथं फायनल प्रीमियर। आता आपल्याला ते मगाशी जी मूवी आपण शूट केलं, साऊंड रेकॉर्ड केलं, आता त्याचं फायनल प्रीमियर बघू आता कसं आहे। Harshad sir, makeup artist. बाहुबली मंजळी आता जायचं आहे बाहुबलीच्या सेट वरती। आता इथं काय प्रत्येक गोष्टीला त्यांनी काय आम्हाला नेलं नाही आहे, पण हे बहुतेक असं सेट आहे इथं। आता इथून आपण जाऊया बाहुबली सेटवर। मंडळी आता मगाशी म्हटलं तसं बाहुबलीच्या सेटवर जायचं आपल्याला, त्यासाठी ही अशी बस आहे आणि युरोपियन सिटीज मध्ये आत तर असं दिसतंय बरं का मंडळी। ए जिजा इकडे बघ, जिजा इकडे बघ, ड्रेस बघ तुझा ड्रेस। तर मंडळी बघा, हे जे आपले अवतार मूवी किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं असं इथं शूट केलं जातं मंडळी। आता सरप्राईज दाखवतो पुढे तुम्हाला। आता करू बोर्डिंग, आता जाऊ आपण
विमानात. ओ माय गॉड. मंडळी मंडळी मंडळी, जा सिमरन जा. आता आलो आपण बाहुबलीच्या सेट वरती. मंडळी मंडळी, मोस्ट अवेटेड आमचा सगळ्यांचा, तुमच्या सगळ्यांचा सेट म्हणजे बाहुबलीचा. मंडळी आपण एंटर करतोय बाहुबलीच्या सिटी मध्ये. सीन सगळ्यांना आता आठवत असेल. माग बघ कोण आहे तुझ्या. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.